गुड मॉर्निंग फ्रेंड्स. जे विद्यार्थी या ठिकाणी जॉईन झालेले आहेत त्यांना माझा आवाज येतोय, व्हिडिओ दिसतोय का बघा. दिसत असेल तर यस टाईप करा. गुड मॉर्निंग. येस, व्हेरी गुड. समीक्षा मोरे, पूजा जाधव म्हणताय गुड मॉर्निंग. भेटलंय, समजतंय, व्हिडिओ दिसतोय. यस. समीक्षा सेलर पण म्हणताय यस सर, दिसतंय व्हिडिओ, आवाज पण येतोय. व्हेरी गुड. ओके, तर सर्वांना या ठिकाणी आवाज पण येत आहे आणि व्हिडिओ पण दिसत आहे. तर आज आपण या ठिकाणी आपल्या प्रॉब्लेमला या ठिकाणी स्टार्ट करूया. काल आपण प्रॉब्लेम नंबर 38 पर्यंत पोहोचलो होतो. 38 प्रॉब्लेम आपले झाले होते. 38 प्रॉब्लेम आपण कंप्लीट केल्यानंतर है ना, मग आज आपण जाऊया प्रॉब्लेम नंबर 39 कडे. 38चा प्रॉब्लेम बघा आपल्याला तर B/A tan T, दॅट वॉज ऑप्शन ए. आणि मग आज आपण प्रॉब्लेम नंबर 39 कडे जाऊया. 38 काल झाला होता. 39 प्रॉब्लेम नंबर 39 कडे चाललोय बघा. प्रॉब्लेम नंबर 39 मध्ये एक्स ची व्हॅल्यू दिली आहे आणि वाय ची व्हॅल्यू दिलेली आहे. एक्स आणि वाय च्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत आणि ह्या एक्स आणि वाय च्या व्हॅल्यू मध्ये टॅन इनव्हर्स आणि कॉस इनव्हर्स आहे आणि त्यामध्ये अँगल जर बघितलं तर इन टर्म्स ऑफ टी आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी सबस्टिट्यूशन मेथडने आपल्याला जावं लागेल आणि मग सबस्टिट्यूशन मेथडने जाताना आपल्याला या ठिकाणी लक्ष द्यावं लागेल. सुरुवातीला आपण जर वाय कन्सिडर केला बघा, वाय इज इक्वल टू काय येत आहे, त्यांनी दिलंय कॉस इनव्हर्स ऑफ आणि अँगल दिलाय बघा. काय दिलंय अँगल? 1 - t² अपॉन 1 + t². आणि या ठिकाणी एक्स दिलाय त्यांनी. एक्स काय दिलाय बघा? टॅन इनव्हर्स ऑफ, है ना. टॅन इनव्हर्स ऑफ काय दिलंय अँगलमध्ये? अंडर रूट मध्ये दिलंय 1 + t² -1 आणि अपॉन टी. 1 + t² -1 अपॉन टी. या टाईपचा प्रॉब्लेम नंबर 38 काल आपण बघितला होता. आणि त्या प्रॉब्लेममध्ये आपण असं लक्षात आलं होतं आपल्याला का जर सबस्टिट्यूशन दोन्ही ठिकाणी जर सेम असेल तर जो पॅरामीटर येईल इन टर्म्स ऑफ दॅट पॅरामीटरच प्रॉब्लेम पुढे सॉल्व्ह करून टाकायचा. बट सबस्टिट्यूशन जर वेगळे असतील तर आपल्याला इन टर्म्स ऑफ परत एक्स यावं लागतं, जसं मागच्या प्रॉब्लेममध्ये केलं होतं. तिथं बघितलं तर टी आणि या ठिकाणी टी, दोन्ही ठिकाणी जर बघितलं आपण तर टीच्या जागेवर आपल्याला या ठिकाणी काय पुट करावं लागेल? वी हॅव टू पुट टी इज इक्वल टू टॅन थिटा. टी इक्वल टू टॅन थिटा आपण या ठिकाणी पुट करणार आहोत. मग टी इक्वल टू टॅन थिटा जर दोन्हीकडे आपण पुट केलं तर बघा वाय चेंजेस ॲज कॉस इनव्हर्स ऑफ, इथं आलं बघा 1 - tan² थिटा अपॉन 1 + tan² थिटा. आणि या ठिकाणी एक्स पण बदलतंय. काय होणार मग? इट विल बी टॅन इनव्हर्स ऑफ काय येणार? अंडर रूट ऑफ 1 + tan² थिटा -1 अपॉन tan थिटा. मग या ठिकाणी जर बघितलं तर 1 - tan² थिटा अपॉन 1 + tan² थिटा. दिस इज अ फॉर्म्युला फ्रॉम ट्रिग्नोमेट्री 2 चॅप्टर. हा फॉर्म्युला कोणाचा आहे? हा फॉर्म्युला आहे cos 2 थिटाचा. बरोबर, cos 2 थिटाचा फॉर्म्युला आहे. मग लक्षात आलं कॉस इनव्हर्स कॉस कॅन्सल झालं. y इज इक्वल टू 2 थिटा आला. y इक्वल टू काय आलं? 2 थिटा. मग आपण इकडे एक्स बघूया. एक्स इज इक्वल टू काय होतं बघा? टॅन इनव्हर्स ऑफ. मग या ठिकाणी 1 + tan² थिटा येते बघा. 1 + tan² थिटा इज sec² थिटा. 1 + tan² थिटा इज sec² थिटा आणि अंडर रूट ऑफ sec² थिटा इज sec थिटा. मग या ठिकाणी आपण डायरेक्ट sec थिटा लिहूया आणि -1 अपॉन tan थिटा. एक लक्षात आलं, इथं सेक आणि टॅन आलं म्हणजे बेसिक फंक्शन मध्ये यावं लागेल. मग बेसिक फंक्शन मध्ये जर आलो तर काय होणार बघा? टॅन इनव्हर्स ऑफ सेक म्हणजे आहे 1 अपॉन कॉस, इथं आहे साइन अपॉन कॉस. मग आपण असं लिहूया का? क्रॉस मल्टिप्लिकेशन बघा, है ना. या ठिकाणी सेक 1 अपॉन कॉस आहे. 1 अपॉन कॉस तिकडे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेतलं, है ना. अपॉन कॉस थिटा आणि हा साइन थिटाच्या डिनॉमिनेटरला असणारा कॉस थिटा, हे दोन्ही झालेत कॅन्सल, है ना. हे सेक थिटा म्हणजे 1 अपॉन कॉस थिटा आहे. हा कॉस थिटा क्रॉस मल्टिप्लिकेशन केला तर 1 - कॉस अपॉन कॉस येणार आहे. पण तो कॉस आणि ह्या टॅन मध्ये साइन अपॉन कॉस, दोन्ही कॉस कॅन्सल झाले तर या ठिकाणी अशी कंडिशन आली. मग 1 - कॉसचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे.
सो एक्स इज इक्वल टू काय येतं बघा, टॅन इनवर्स ऑफ, है ना, टॅन इनवर्स ऑफ काय फॉर्म्युला आहे 1 मायनस कॉस साठी, 1 मायनस कॉसचा फॉर्म्युला आहे 2 साइन स्क्वेअर थिटा अपॉन 2 अँगल अपॉन 2, बरोबर. आणि साइन थिटाचा फॉर्म्युला म्हणजे साइन ऑफ अँगलचा फॉर्म्युला 2 साइन ऑफ अँगल अपॉन 2 इंटू कॉस ऑफ अँगल अपॉन 2. लक्षात आलं, 2 आणि साइन आणि स्क्वेअर कॅन्सल झालं. सो एक्स इज इक्वल टू काय येतं बघा, टॅन इनवर्स ऑफ साइन थिटा अपॉन 2 अपॉन कॉस थिटा अपॉन 2 इज अ टॅन थिटा अपॉन 2. टॅन इनवर्स टॅन कॅन्सल झालं. एक्स इज इक्वल टू काय आलं बघा, थिटा अपॉन 2 आणि आपल्याला वाय इज इक्वल टू या ठिकाणी 2 थिटा आला होता, बरोबर. वाय इज इक्वल टू 2 थिटा आणि एक्स इज इक्वल टू थिटा अपॉन 2, बरोबर. मग या ठिकाणी दस आपल्याला काय पाहिजे, आपल्याला पाहिजे dy अपॉन dx. dy अपॉन dx काय, dy अपॉन d थिटा डिवायडेड बाय dx अपॉन d थिटा. मग dy अपॉन d थिटाची व्हॅल्यू काय येणार बघा 2 आणि dx अपॉन d थिटाची व्हॅल्यू येणार 1 अपॉन 2. हा डिनॉमिनेटर कुठे जाणार, न्यूमरेटरला, आणि 2 2 जा किती आलं 4 आलंय. मग अशा प्रकारे या ठिकाणी बघितलं तर प्रॉब्लेम नंबर 39चा आन्सर आलेला आहे. यस, सी इज द करेक्ट ऑप्शन, है ना, सी ऑप्शन आलेला आहे. व्हेरी गुड. या ठिकाणी बरेच विद्यार्थी म्हणताय सो सी इज द करेक्ट ऑप्शन. रुचा, पवन, अमृता, माया थोरात म्हणताय सो सी करेक्ट ऑप्शन आहे. आनंद उगले पण म्हणताय सी करेक्ट ऑप्शन आहे. तुम्ही ऑप्शन टाईप करता याचा अर्थ मला असं समजतंय की तुम्हाला समजलेलं आहे, येते लक्षात. सो समीक्षा मोरे पण म्हणताय सी, श्रेया धोंडे पण म्हणताय सो सी इज द करेक्ट ऑप्शन. मग या ठिकाणी तुमच्या लक्षात येत आहे असं मला समजतंय, है ना, का तुम्ही सी ऑप्शन बोललेला आहे आणि दिस 4 इज गिवन इन ऑप्शन सी. अशा प्रकारे हा जो प्रॉब्लेम होता प्रॉब्लेम नंबर 39 हा सर्वांना समजलेला आहे या ठिकाणी असं आपण कन्सिडर करूया. आणि मग आपण जाऊया पुढच्या प्रॉब्लेमकडे, है ना. मग आपण जाऊया पुढच्या प्रॉब्लेमकडे, नेक्स्ट प्रॉब्लेमकडे चाललोय आपण. पुढचा प्रॉब्लेम काय आहे बघा. सो लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 4040. प्रॉब्लेम नंबर 4040 हा हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्हचा प्रॉब्लेम स्टार्ट झाला बघा, है ना. हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय म्हणतो बघा, y इज इक्वल टू a cos nx प्लस b sin nx देन d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू. हे पहिले जे दिलंय ते आपण कन्सिडर करू बघा. y इज इक्वल टू a cos ऑफ nx प्लस b sin ऑफ nx. मग लक्षात आलं याचा पहिला जर डेरिव्हेटिव्ह घेतला तर लक्षात आलं dy अपॉन dx, है ना, dy अपॉन dx a ऑपरेटिव्ह कॉन्स्टंट रिमेन्स. हा, मग या ठिकाणी लक्षात आलं कॉस ऑफ nx चा डेरिव्हेटिव्ह काय आलाय मायनस साइन ऑफ nx आणि इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ nx इज n प्लस b रिमेन्स ॲज इट इज. कॉस साइन ऑफ nx चं काय येणार, कॉस ऑफ nx इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ nx इज n. येथे लक्षात इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ nx इज n. म्हणजे या ठिकाणी काय आलं बघा मायनस na साइन ऑफ nx प्लस nb कॉस ऑफ nx. हा पहिला डेरिव्हेटिव्ह आला, हा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आला. मग अगेन आपण डिफरन्शिएट करतोय. मग अगेन डिफरन्शिएट केलं तर लक्षात येईल बघा d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू बघा मायनस na विल रिमेन ॲज इट इज. सो मायनस na रिमेन्स ॲज इट इज. आता साइन ऑफ nx चा डेरिव्हेटिव्ह काय येणार, इट विल बी कॉस ऑफ nx आणि इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ nx इज n, बरोबर. हा nb विल रिमेन ॲज इट इज. कॉसचा येतं बघा मायनस साइन ऑफ nx आणि इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ nx इज n. हा n आणि ह्या n चा मल्टिप्लिकेशन झालं तर काय आलं बघा मायनस n स्क्वेअर a कॉस ऑफ nx, बरोबर. आणि या ठिकाणी मायनस n इंटू n पुन्हा n स्क्वेअर झाला n स्क्वेअर b साइन ऑफ nx. मग लक्षात आलं या ठिकाणी जर मायनस n स्क्वेअर जर आपण कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये काय राहतं बघा a कॉस ऑफ nx प्लस b साइन ऑफ nx, b साइन ऑफ nx, बरोबर. आणि लक्षात आलं इट इज इक्वल टू मायनस n स्क्वेअर अँड दिस इज y. सो आपल्या लक्षात आलं d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर इज मायनस n स्क्वेअर y. यस, भावेश आडाव, पूनम निकम, रुचा म्हणताय ए इज द करेक्ट ऑप्शन. पूनम निकम, सिद्धी कुदळे म्हणताय ए इज द करेक्ट ऑप्शन. व्हेरी गुड. सो अशा प्रकारे तुम्हाला समजलेलं आहे का ए इज द करेक्ट ऑप्शन. वेदांग सदावर्ते, अमृता वडाळकर म्हणताय ए इज द करेक्ट ऑप्शन. ऋतुजा टेंगाडे पण म्हणताय ए इज द करेक्ट ऑप्शन. याचा अर्थ तुम्हाला या ठिकाणी हा प्रॉब्लेम समजलेला आहे. समीक्षा मोरे पण म्हणताय ए इज द करेक्ट ऑप्शन. म्हणजे सर्वांनी
जे ऑप्शन टाईप केलेलं आहे म्हणजे लक्षात आलं की ह्या विद्यार्थ्यांना हा प्रॉब्लेम समजलेला आहे. बरोबर. मग आपण जाऊया पुढच्या प्रॉब्लेमकडे. आता पुढचा प्रॉब्लेम थोडंसं अटेंटिव्ह, थोडं लक्ष देऊन सॉल्व्ह करावं लागेल, थोडं लक्ष द्यावं लागेल है ना. थोडंसं लक्ष द्यावं लागेल कारण एफ ऑफ एक्सच्या फॉर्मॅटमध्ये आहे बघा. प्रॉब्लेम काय म्हणता बघा, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय म्हणताय, एफ ऑफ एक्स अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस जी ऑफ एक्स अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर व्हेअर, आता इथे इम्पॉर्टंट आहे बघा, व्हेअर एफ डबल डॅश ऑफ एक्स, एफ डबल डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू काय आहे, मायनस एफ ऑफ एक्स आहे आणि जी ऑफ एक्स इक्वल टू काय आहे, एफ डॅश ऑफ एक्स आहे. आणि ते म्हणताय गिवन दॅट एफ ऑफ 5 इज इक्वल टू 5, एफ ऑफ 5 इक्वल टू काय म्हणताय 5 व्हॅल्यू है ना, म्हणजे कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे ना. एफ ऑफ 5 आहे आणि इकडे आन्सर येत आहे 5. याच्यावरून आपल्याला अंदाज घ्यायचा आहे का या ठिकाणी आन्सर काय येत आहे. आणि ते म्हणताय आपल्याला काय पाहिजे, आपल्याला पाहिजे एफ ऑफ 10 ची व्हॅल्यू, आपल्याला पाहिजे एफ ऑफ 10 ची व्हॅल्यू पाहिजे. मग या ठिकाणी आपल्याला जे त्यांनी दिलंय ते आपण कन्सिडर करू बघा. कॅपिटल एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय दिलंय, मी इथं स्क्वेअर ब्रॅकेट टाकतो बघा, एफ ऑफ राऊंड ब्रॅकेट एक्स अपॉन 2 स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर प्लस अगेन स्क्वेअर ब्रॅकेट जी ऑफ एक्स अपॉन 2 स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर हे दिलंय त्यांनी. बरोबर ना. आपल्याला एफ डॅश इधर एफ डॅश आणि एफ डबल डॅश बद्दल सांगतायत है ना. मग आपण पहिला डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण है ना, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण. बरोबर. मग एफ कॅपिटल एफ ऑफ 10 आपल्याला पाहिजे. सो एफ डॅश ऑफ एक्स पहिला डेरिव्हेटिव्ह आपण घेतोय. मग लक्षात आलं इथं बघा, हा पॉवर पहिला फंक्शन आहे, पॉवर पहिला फंक्शन आहे, एफ दुसरा आहे आणि एक्स अपॉन 2 तिसरा आहे. बघा पॉवर इज फर्स्ट फंक्शन, हा एफ दुसरा आहे आणि अँगल तिसरा आहे. इथं जर बघितलं तर प्लस नंतर ही टर्म सेपरेट झाली है ना. लक्षात आलं, पॉवर इज फर्स्ट फंक्शन, जी इज सेकंड फंक्शन आणि एक्स अपॉन 2 इज थर्ड फंक्शन. मग 3 फंक्शन आहे दोन्ही साईडला है ना, दोन्ही टर्म मध्ये 3 फंक्शन आहे. मग त्या पद्धतीने आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. बघा पॉवर आला समोर है ना, 2 एफ ऑफ जी ऑफ एक्स, एफ ऑफ जी ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ इज एफ डॅश ऑफ जी ऑफ एफ ऑफ एक्स अपॉन 2 है ना. या ठिकाणी एक्स अपॉन 2 आहे. मग या ठिकाणी काय लक्षात आलं, इथं आलं बघा एक्स अपॉन 2 आणि या ठिकाणी येतं एफ डॅश ऑफ एक्स अपॉन 2 आणि पुन्हा एक्स अपॉन 2 चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2, म्हणजे एफ ऑफ एक्स अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर त्याचा हा डेरिव्हेटिव्ह. पहिले पॉवर आला समोर, त्याच पद्धतीने बघा इथं प्लस, आता पॉवर येणार पहिले समोर 2 जी ऑफ एक्स अपॉन 2 स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ जी इज जी डॅश ऑफ एक्स अपॉन 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स अपॉन 2 इज 1 अपॉन 2. येते लक्षात. आता येतोय आवाज, आवाज येतोय आता, हॅलो, येस येतोय आवाज येतोय. मग या ठिकाणी बघा आपण काय करतो बघा, हा 2 पुढे घेतला 2 आणि एफ ऑफ एक्स अपॉन 2 आणि इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ इज एफ डॅश, एफ डॅश आल्यानंतर एक्स अपॉन 2 चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2. त्याच पद्धतीने बघा पॉवर आला समोर 2 जी ऑफ एक्स अपॉन 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ जी इज जी डॅश ऑफ एक्स अपॉन 2 आणि परत एक्स अपॉन 2 चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2. बरोबर. मग या ठिकाणी आपण काय करतोय, हा 2 आणि हा 2 कॅन्सल होतोय. त्याच पद्धतीने बघा हा 2 आणि हा 2 कॅन्सल होतोय. मग हा 2 2 कॅन्सल झाल्यानंतर काय राहिलं बघा बरं, इथं राहिलं बघा एफ ऑफ एक्स अपॉन 2, एफ ऑफ एक्स अपॉन 2 इंटू एफ डॅश ऑफ एक्स अपॉन 2. बरोबर. इथं आलंय बघा प्लस है ना, हा 2 2 कॅन्सल झालाय, 2 2 कॅन्सल, इथं काय राहिलाय जी ऑफ एक्स अपॉन 2 इंटू जी डॅश ऑफ एक्स अपॉन 2. इथं लक्षात इथपर्यंत समजलंय. मग या ठिकाणी तुमच्या लक्षात येतं बघा एफ ऑफ एक्स अपॉन 2 एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स अपॉन 2 जी डॅश ऑफ एक्स अपॉन 2. बट यांनी काय दिलं बघा या ठिकाणी है ना, एफ डबल डॅश ऑफ इज मायनस एफ ऑफ एक्स, जी ऑफ एक्स इज एफ डॅश ऑफ एक्स, जी ऑफ एक्स इज एफ डॅश ऑफ एक्स आहे. बरोबर. मग या ठिकाणी आपल्याला त्या पद्धतीने आपल्याला काम करावं लागेल. बघा जी ऑफ एक्स व्यवस्थित बघा, जी ऑफ एक्स जर एफ डॅश ऑफ एक्स आहे है ना, जी ऑफ एक्स काय आहे एफ डॅश ऑफ एक्स आहे, येते लक्षात. मग त्यावरनं अंदाज आला असेल तुम्हाला है ना, काय अंदाज आला असेल का या ठिकाणी जी डॅश ऑफ एक्स काय असेल, दॅट विल बी एफ डबल डॅश ऑफ एक्स है ना. हा पहिला पार्ट समजून या बघा, म्हणजे आपण जी डॅश ऑफ एक्स ला रिप्लेस करणार एफ डबल डॅश ऑफ एक्स ने, हा पहिला पार्ट झाला. आता एफ डबल डॅश काय आहे मायनस एफ ऑफ एक्स
है ना. एफ डबल डॅश काय आहे, मायनस एफ ऑफ एक्स आहे. म्हणजे हा एफ डबल डॅश ऑफ एक्स पुन्हा रिप्लेस करणार कशाने, मायनस एफ ऑफ एक्स ने. म्हणजे लक्षात आलं का आपण जी डॅश ऑफ एक्सच्या जागेवर आपण काय पुट करणार, मायनस एफ ऑफ एक्स पुट करणार है ना. मायनस एफ ऑफ एक्स आपण या ठिकाणी पुट करणार आहोत, बरोबर. आणि जी ऑफ एक्सच्या जागेवर एफ डॅश ऑफ एक्स. व्यवस्थित बघा या दोन ठिकाणी है ना, मी कलर चेंज करून तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन करतो. बघा का पहिली गोष्ट बघा का आपल्याला जी ऑफ एक्सच्या जागेवर पुट करायचं एफ डॅश ऑफ एक्स, आणि दुसरी गोष्ट बघा जी डॅश ऑफ एक्सच्या जागेवर पुट करायचं आहे मायनस एफ ऑफ एक्स. या दोन गोष्टी जर तुम्हाला समजल्या तर या ठिकाणी बघा हा एफ ऑफ एक्स अपॉन 2 इंटू एफ डॅश ऑफ एक्स अपॉन 2 रिमेन्स ॲज इट इज. आधी तर एक्स असताना एक्स आहे, एक्स असताना एक्स आहे, पण इथे एक्स अपॉन 2 आहे. मग जी ऑफ एक्स अपॉन 2 काय येणार, इट विल बी एफ डॅश ऑफ एक्स अपॉन 2 है ना. एक्स असताना एक्स आहे, एक्स अपॉन 2 असताना काय येणार, एक्स अपॉन 2. मग जेव्हा जी डॅश ऑफ एक्स काय मायनस एफ ऑफ एक्स आहे, मग इथं जी डॅश ऑफ एक्स अपॉन 2 काय येणार, मायनस एफ ऑफ एक्स अपॉन 2 येणार. ही मायनस साईन जर आपण समोर घेतली तर काय झालं बघा, एफ ऑफ एक्स अपॉन 2 इंटू एफ डॅश ऑफ एक्स अपॉन 2 प्लस इंटू मायनस त्याला पुढे घेतलं बघा एफ ऑफ एक्स अपॉन 2 इंटू एफ डॅश ऑफ एक्स अपॉन 2. मग तुमच्या लक्षात आलं असेल हे कॅन्सल झालंय. म्हणजे काय लक्षात आलं, हा जो कॅपिटल एफ डॅश ऑफ एक्स आहे इट इज इक्वल टू 0 आहे. मग मुद्दा आला कोणाचा डेरिव्हेटिव्ह 0 असतो, कोणाचा डेरिव्हेटिव्ह 0 असतो है ना. थांबा घाई करू नका, थांबा है ना, गेस नका करू प्रॉब्लेमचा. आता एफ डॅश ऑफ एक्स 0 आलाय, व्हेरी गुड, इथपर्यंत 0 आलाय ओके. पण आता एफ डॅश ऑफ हा फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह 0 आलाय. याचा अर्थ काय झालाय, हा जो कॅपिटल एफ ऑफ एक्स आहे इज इक्वल टू काय आहे, कॉन्स्टंट आहे. इज इक्वल टू काय, कॉन्स्टंट आहे. आणि कॉन्स्टंट या शब्दाचा अर्थ काय होतो, इट रिमेन्स सेम, बदलत नाही है ना, बदलत नाही. मग लक्षात आलं एफ ऑफ एक्स जर कॉन्स्टंट आहे आणि त्यांनी काय दिले बघा एफ ऑफ 5 इज इक्वल टू 5 दिलंय है ना. एफ ऑफ एक्स कॉन्स्टंट आहे, बदलणार नाही, पण तो कॉन्स्टंट काय 5 दिलाय. व्हॉट डज दिस इम्प्लाइज, दिस इम्प्लाइज दॅट एफ ऑफ 10 विल बी इक्वल टू, फटाफट चॅट बॉक्स ओपन करा आणि बघा मी काय तुम्हाला समजून सांगतोय, तुम्हाला समजतंय का. मग बघा एफ ऑफ एक्स जर कॉन्स्टंट असेल, एफ ऑफ एक्स कॉन्स्टंट आहे, एफ ऑफ 5 आहे, तर एफ ऑफ 10 काय असेल, एफ ऑफ 10 किती असेल, 10 असेल, 0 असेल, 15 असेल, 5 असेल, किती असेल. कॉन्स्टंटचा अर्थ नाही समजला, याचा अर्थ बरेच जणांना कॉन्स्टंटचा अर्थ नाही समजलाय. कॉन्स्टंट म्हणजे त्याची व्हॅल्यू बदलणार नाही. कॉन्स्टंटचा अर्थ आहे का व्हॅल्यू इज नॉट गोइंग टू चेंज. आणि सर्वांनी व्हॅल्यू बदलून टाकली आहे, सर्व व्हॅल्यू बदलतायत. एक विद्यार्थ्यांनी पूनम निकम सोडून बाकी सर्व व्हॅल्यू बदलतायत, सर्वजण व्हॅल्यू बदलतायत. आणि ते म्हणतात ही व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे. ही व्हॅल्यू जर कॉन्स्टंट आहे याचा अर्थ काय झाला, एफ ऑफ 10 हॅज टू बी 5 ओनली. इथे लक्षात बघा आपल्याला किती एकदम किरकोळ एकदम छोट्याशा पॉइंटला ते आपल्याला डिसीव्ह करण्याचा प्रयत्न करतात बघा. एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे याचा अर्थ एफ ऑफ 5 ची व्हॅल्यू त्यांनी 5 दिली, त्यांनी दिली 5. इथे लक्षात, म्हणून लक्षात आलं की 5 कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट म्हणजे काय आहे, दॅट 5 ही व्हॅल्यू आता तुम्ही कोणताही फंक्शन घ्या ती 5च राहणार आहे. इथे लक्षात. अँड सो एफ ऑफ 10 5 इज गिवन इन ऑप्शन ए. बघा समजतंय का, बघा समजत नसेल तर मी पुन्हा एक्सप्लेन करतो. कॉन्स्टंट आहे ना, कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंटचा अर्थ होतो ती व्हॅल्यू बदलत नाही. व्हेरी गुड. पूनम निकम, ईश्वरी, अमृता वडाळकर, आदित्य भोसले म्हणता सर समजले आता, ए इज द करेक्ट ऑप्शन. ऋतुजा भुजाडे पण म्हणता ए ऑप्शन समजलेला आहे. बाकीच्यांचं काय म्हणणं आहे, ज्यांनी 10 टाईप केलं होतं त्यांचं काय म्हणणं आहे, अंडरस्टूड ओके. रुचा म्हणताय सर समजलं, व्हेरी गुड. आकांक्षा चव्हाण म्हणता ए इज द करेक्ट ऑप्शन, समजताय, व्हेरी गुड. बाकीच्यांना पण समजलं ना, ज्यांनी 10 टाईप केलं त्यांच्या लक्षात आलं ना 5च आहे. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. सो लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 42. प्रॉब्लेम नंबर 42 कडे चाललोय बघा.
लास्ट टाईप चाललंय आपला ना, लास्ट टाईप आहे. हा चॅप्टर संपतोय, मग आपण ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह लगेच स्टार्ट करूया. बरोबर. प्रॉब्लेम नंबर 42 कडे चाललंय बघा. त्यांनी काय दिलंय आता व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करा. दिलंय काय बघा, a प्लस bx इंटू ई रेज टू वाय अपॉन एक्स इज इक्वल टू एक्स म्हणताय. इज इक्वल टू काय म्हणताय, एक्स म्हणताय. इथे लक्षात, मग हा जो a प्लस बी एक्स आहे इकडे मल्टीप्लाइड आहे, तिकडे गेल्यावर काय होणार, डिव्हाइड होणार. मग लक्षात आलं बघा, ई रेज टू वाय अपॉन एक्स, ई रेज टू वाय अपॉन एक्स है ना, ई रेज टू वाय अपॉन एक्स इज इक्वल टू, आता घेतो आपण है ना, ई रेज टू वाय अपॉन एक्स इक्वल टू काय येणार, हा बघा हा इकडे मल्टीप्लाइड आहे, तिकडे गेल्यावर डिवाइड होणार, एक्स अपॉन ए प्लस बी एक्स, एक्स अपॉन ए प्लस बी एक्स. इथपर्यंत समजलंय. मग लक्षात येतंय बघा का या ठिकाणी हा ई आहे, हा ई नकोय आपल्याला. मग ई रिमूव्ह करण्यासाठी आपण लॉग घेतो, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स है ना, टेक लॉग ऑन बोथ साइड, दोन्ही साइडला लॉग घेतलं तर हा ई रिमूव्ह होणार. काय येणार, वाय अपॉन एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स अपॉन ए प्लस बी एक्स है ना, एक्स अपॉन ए प्लस बी एक्स. मग लक्षात दिलं वाय अपॉन एक्स आलाय, काय आलं तर वाय अपॉन एक्स आलाय, आणि इकडे लॉग ऑफ आलाय, लॉग ऑफ ए अपॉन बी घेतलं तर लॉग ए मायनस लॉग बी येतं. म्हणून या ठिकाणी बघा वाय अपॉन एक्स कॅन बी रिटर्न ॲज लॉग ऑफ एक्स मायनस लॉग ऑफ ए प्लस बी एक्स, लॉग ऑफ एक्स मायनस लॉग ऑफ ए प्लस बी एक्स. डेरिव्हेटिव्ह घ्यायला सोपं जाईल, डिफरन्शिएट करायला सोपं जाईल. बरोबर. इकडे घ्यायचं वाय अपॉन एक्स म्हणजे न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर, यू अपॉन व्ही रूल, इथे लक्षात. आणि इकडे आपण डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेतोय. सो पहिलं डिफरन्शिएट करतोय आपण. डिफरन्शिएट केलं तर लेफ्ट हँड साइडला बघा वाय अपॉन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, डिनॉमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर एक्स इज 1 आणि अपॉन डिनॉमिनेटरचा स्क्वेअर इज इक्वल टू लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती आला, 1 अपॉन एक्स आला, मायनस लॉग ऑफ ए एक्स प्लस ए प्लस बी एक्सचं काय येणार, 1 अपॉन ए प्लस बी एक्स आणि इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ए प्लस बी एक्स इज बी. येतं लक्षात. आता इकडे बघा इथं जास्त आणि इकडे डिनॉमिनेटर पण आलाय, म्हणून हा डिनॉमिनेटर तिकडे मल्टिप्लाय करून टाकू आपण, सोपं करण्याचा प्रयत्न करू. एक्स डीवाय बाय डी एक्स मायनस वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मल्टिप्लाय करतो, एक्स स्क्वेअर अपॉन एक्स एक्स येणार, मायनस इथे येणार बघा बी एक्स स्क्वेअर अपॉन ए प्लस बी एक्स. येतं एक लक्षात. आणि मग पुन्हा या ठिकाणी जर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर बघा एक्स डीवाय अपॉन डी एक्स मायनस वाय इज इक्वल टू बघा ए इंटू एक्स इज ए एक्स, ए इंटू बी एक्स इज प्लस बी एक्स स्क्वेअर मायनस बी एक्स स्क्वेअर अपॉन ए प्लस बी एक्स, प्लस मायनसनी कॅन्सल झालं. सो एक्स डीवाय अपॉन डी एक्स मायनस वाय इज इक्वल टू काय राहिलं, ए एक्स अपॉन ए प्लस बी एक्स, ए एक्स अपॉन ए प्लस बी एक्स राहिलंय. मग काय लक्षात आलं बघा, इथं अगेन डिफरन्शिएट करू आपण. आता अगेन डिफरन्शिएट करतोय आणि अगेन डिफरन्शिएट करतोय यू इंटू व्ही बघा, एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर डीवाय बाय डी एक्सचं डेरिव्हेटिव्ह प्लस डीवाय अपॉन डी एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज 1 मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय डीवाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू डिनॉमिनेटर ए प्लस बी एक्स into derivative of numerator is a minus numerator into derivative of denominator is b आणि upon a plus bx चा ब्रॅकेट स्क्वेअर. मग या ठिकाणी लक्षात आलं बघा dy बाय dx झाला कॅन्सल. काय राहिला बघा x d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू लेट्स ओपन द ब्रॅकेट a इंटू a बघा a स्क्वेअर प्लस abx मायनस ए बी एक्स अपॉन ए प्लस बी एक्स होल ब्रॅकेट स्क्वेअर. ए बी एक्स मायनस ए बी एक्स झाला कॅन्सल. आपल्याला व्हॅल्यू कसली पाहिजे बघा, एक्स क्यूबची पाहिजे, एक्स क्यूब. आपल्याला एक्स भेटलाय, याचा अर्थ दोन्ही साईडला मल्टिप्लाय करू आपण है ना, मल्टिप्लाय बाय एक्स स्क्वेअर, दोन्ही साईडला आपण एक्स स्क्वेअरने मल्टिप्लाय करूया. मग एक्स स्क्वेअरने मल्टिप्लाय केल्यानंतर काय आलं बघा या ठिकाणी एक्स स्क्वेअर इंटू एक्स इज एक्स क्यूब डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू बघा या ठिकाणी काय आलं ए स्क्वेअर एक्स स्क्वेअर अपॉन ए प्लस बी एक्स होल ब्रॅकेट स्क्वेअर.
बरोबर. मग या ठिकाणी बघा ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर, मग ब्रॅकेट स्क्वेअर असेल तर याला आपण असं लिहू शकतो का, ax अपॉन a प्लस bx होल ब्रॅकेट स्क्वेअर, ax अपॉन a प्लस bx होल ब्रॅकेट स्क्वेअर. इथे लक्षात. बट ax अपॉन a प्लस bx ची व्हॅल्यू काय दिली बघा, इथं तसं नाही ना, है ना, ax अपॉन नाही आहे. मग लक्षात आलं या ठिकाणी याला जर आपण इक्वेशन नंबर 1 दिली बघा, है ना, इक्वेशन नंबर 1 बघा का ax अपॉन a प्लस bx, ax अपॉन a प्लस bx ची व्हॅल्यू काय आली, x dy बाय dx आली. सो या ठिकाणी काय येतं बघा, मी इथं स्क्वेअर ब्रॅकेट टाकतोय, ब्रॅकेटचं स्क्वेअर आहे ना, मग या ठिकाणी काय आलं बघा, x dy अपॉन dx मायनस y आणि होल ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर. मग लक्षात आलं का एक्स क्यूब, है ना, एक्स क्यूब इंटू डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर इज x dy बाय dx मायनस वाय. कुठे आहे बघा एक्स dy बाय dx मायनस वाय, कोणत्या ऑप्शन मध्ये आहे, दिसतंय एक ऑप्शन. यस, ईश्वरी, सार्थक, पूनम, समीक्षा, ऋतुजा, है ना, अक्षय, या ठिकाणी सर्व म्हणताय. सो ऑप्शन इज बी. सर्वजण म्हणताय बी इज द करेक्ट ऑप्शन. यस, बी इज द करेक्ट ऑप्शन ऑफ दिस प्रॉब्लेम. शोएब, रुचा, सर्व विद्यार्थी म्हणताय या ठिकाणी. पृथ्वीराज शिंदे पण म्हणताय, अमृता वडाळकर, आनंद उगले, सर्व म्हणताय. सो बी इज द करेक्ट ऑप्शन. मग बी हा करेक्ट ऑप्शन आहे असं सर्वांना या ठिकाणी समजलेलं आहे. हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे, वेदांत सदावर ते पण म्हणताय. सो बी इज द करेक्ट ऑप्शन. आकांक्षा चव्हाण म्हणताय बी इज द करेक्ट ऑप्शन. याचा अर्थ सर्वांना हा प्रॉब्लेम समजलेला आहे. येथे लक्षात आपण काय केलं बघा, दिलेला प्रॉब्लेम कन्सिडर केला, ह्या टर्मला इकडे शिफ्ट केलं, लॉग घेतला, कारण की इथं बघा ई रेस टू होता, हा ई रिमूव्ह करण्यासाठी लॉग घेतला. मग इकडे लॉग आला तर लॉग ए अपॉन बी आलं, त्याला लॉग ए मायनस लॉग बी केलं. बरोबर. लॉग ए मायनस लॉग बी केल्यानंतर डिफरन्शिएट केलं, इथं यू अपॉन व्हीचा रूल, लॉग एक्सचा लॉग ऑफ ए प्लस बी एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेतला. मग याचा डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर लक्षात आलं या ठिकाणी हा जो एक्स स्क्वेअर आहे, हा एक्स स्क्वेअर तिकडे एक्स स्क्वेअर अपॉन एक्स एक्स झाला आणि एक्स इंटू बी एक्स स्क्वेअर झाला. इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेतलं तर बी एक्स स्क्वेअर कॅन्सल झाला. काय राहिलं, एक्स डी वाय बाय डी एक्स मायनस वाय इज ए एक्स अपॉन ए प्लस बी एक्स. मग लक्षात आलं, अगेन डिफरन्शिएट केलं, तिथं यू इंटू व्ही आणि वायचा डेरिव्हेटिव्ह, इथं यू अपॉन व्ही रूल अप्लाय केला. आणि यू अपॉन व्ही रूल अप्लाय केल्यानंतर ब्रॅकेट ओपन केलं तर ए बी एक्स कॅन्सल झालं, ए स्क्वेअर अपॉन राहिलाय. मग आपल्याला या ठिकाणी एक्स नको होता, आपल्याला काय पाहिजे होता, एक्स क्यूब पाहिजे होता, म्हणून मल्टिप्लाय बाय एक्स स्क्वेअर केला. मल्टिप्लाय बाय एक्स स्क्वेअर केला, तिकडे एक्स क्यूब झाला, इकडे ए ला मल्टिप्लाय झाला, एक्स स्क्वेअर झाला. स्क्वेअर 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 असल्यामुळे ब्रॅकेट स्क्वेअर केला आणि इक्वेशन 1 कडे बघितलं, याची व्हॅल्यू काय आहे आणि ती व्हॅल्यू या ठिकाणी आपण पुट केली. मग सर्वांना हा प्रॉब्लेम समजलेला आहे. लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 43. काय म्हणता बघा, एक्स इज इक्वल टू म्हणताय लॉग टी अँड वाय इज इक्वल टू म्हणताय 1 अपॉन टी. मग ते म्हणताय डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू, है ना. मग या ठिकाणी बघा वाय काय आहे, 1 अपॉन टी आहे, एक्स काय आहे, लॉग टी आहे. बरोबर. मग या ठिकाणी आपण काय करू, डी वाय अपॉन डी एक्स फाइंड करू. काय डी वाय अपॉन डी एक्स, डी वाय बाय डी टी अपॉन डी एक्स बाय डी टी, डी वाय बाय डी टी अपॉन डी एक्स बाय डी टी. वाय 1 अपॉन टी आहे, मग डी वाय बाय डी टी काय येणार, मायनस 1 अपॉन टी स्क्वेअर. मग एक्स काय लॉग टी आहे, मग त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, 1 अपॉन टी येणार. येते लक्षात. मग याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर काय येणार बघा, मायनस टी अपॉन टी स्क्वेअर इज इक्वल टू मायनस टी अपॉन टी स्क्वेअर इज इक्वल टू काय येत आहे ना, इज इक्वल टू काय येतं बघा, मायनस है ना, एक टी कॅन्सल झालं, इथं 1 अपॉन टी राहिलाय. मग 1 अपॉन टी काय बघा, वाय आहे, मग इथं इज इक्वल टू काय लक्षात आलं, इट इज मायनस वाय आणि मायनस वाय इज गिवन इन ऑप्शन, मायनस वाय इज गिवन इन ऑप्शन सी. येते लक्षात, मायनस वाय इज गिवन इन ऑप्शन सी. बरोबर. बट लक्षात घ्या, सी नाही ऑप्शन, सी नाही ऑप्शन, ऑप्शन सी इज नॉट करेक्ट. थांबा, बरेच जण सी ऑप्शन टिक करताय, सी नाही ऑप्शन. मित्रांनो आपल्याला विचारलं काय, डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर विचारलंय. जरा थांबा है ना, आपल्याला विचारलंय याचा पुढचा डेरिव्हेटिव्ह विचारलाय, याचा पुढचा डेरिव्हेटिव्ह विचारलाय. मग आपण अगेन डिफरन्शिएट करतोय. आपण अगेन डिफरन्शिएट केलं तर काय झालंय है ना, मी आता मुद्दाम सी का बरं बोललो, कारण की आपण एक्झाम मध्ये हीच गडबड करतो घाईमध्ये है ना. घाईमध्ये आपण काय करतो, अरे मायनस वाय आलाय, मायनस वाय सी द्या सी टिक करून. नाही, मग लेफ्ट हँड साईडचा बघा, हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह दुसरा डेरिव्हेटिव्ह घेतला तर मायनस आलं बघा, मायनस
आणि वायचा डेरिव्हेटिव्ह काय येत आहे डीवाय अपॉन डीएक्स. किती फरक पडला बघा. ऑप्शन सीचं लगेच आता काय झालं बघा, ऑप्शन सीचं बी झालंय. ऑप्शन सी नाही आहे, सो करेक्ट ऑप्शन इज बी झालंय बघा. घाई नाही करायची, आपल्याला विचारता काय त्याकडे लक्ष द्या बघा, है ना. पूनम, सार्थक, ऋतुजा, सिद्धी कुदळे सर्व म्हणताय सो बी इज द करेक्ट ऑप्शन. यस, रुचा म्हणताय सर पुढचा डेरिव्हेटिव्ह घ्यावं बाकी होतं. यस, अक्षय गाडेकर म्हणताय बी इज द करेक्ट ऑप्शन. आकांक्षा चव्हाण बी, प्रतीक्षा काळे येस व्हेरी गुड. ऋषिकेश सोनवणे पण म्हणताय बी इज द करेक्ट ऑप्शन. आणि या ठिकाणी मला वाटतं सर्वांना समजलेलं आहे, मायनस वायचं डेरिव्हेटिव्ह मायनस डीवाय बाय डीएक्स आलंय. ओके, सो लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 44. प्रॉब्लेम नंबर 44 काय म्हणता बघा, वाय इज इक्वल टू ए रेस टू एक्स इंटू है ना बी रेस टू 2x मायनस 1 है ना, इंटू बी रेस टू काय आहे 2x मायनस 1 आहे. येते लक्षात. यस, श्रेया दोंडे, अमृता वडाळकर, शोएब शेख, ईश्वरी सर्व म्हणतात बी इज करेक्ट ऑप्शन. येस, लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 44. प्रॉब्लेम नंबर 44 कडे जाऊया बघा. वाय इज इक्वल टू ए रेस टू एक्स इंटू बी रेस टू 2x मायनस 1 है ना, ए रेस टू एक्स इंटू बी रेस टू 2x मायनस 1. आता बघा या ठिकाणी मल्टिप्लिकेशन पण आहे आणि पॉवर पण आहे. मल्टिप्लिकेशन पण आहे आणि पॉवर पण आहे, त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, लॉग घ्यावं लागेल. टू स्टार्ट विथ टेक लॉग ऑन बोथ साइड्स. टेक लॉग ऑन बोथ साइड. मल्टिप्लिकेशन पण आहे आणि पॉवर पण आहे. मग इथं काय आलं बघा, लॉग वाय इज इक्वल टू लॉग ऑफ इथं काय येतं बघा ए एक्स इंटू बी रेस टू 2x मायनस 1, बी रेस टू 2x मायनस 1. मग याला पण असं लिहितो बघा, लॉग ऑफ ए रेस टू एक्स प्लस लॉग ऑफ बी रेस टू 2x मायनस 1. पॉवर येणार समोर बघा, लॉग वाय इज इक्वल टू काय आलंय एक्स लॉग ए प्लस पॉवर समोर आलाय. पॉवर समोर आल्यावर काय होणार 2x मायनस 1 इंटू लॉग बी. मग लक्षात आलं असेल तुमच्या बघा, मी जे आता रेड कलरने अंडरलाईन करतोय ना, लॉग ए आणि लॉग बी हे कॉन्स्टंट टर्म झाल्यात. या टर्म कशा झाल्यात, कॉन्स्टंट टर्म झाल्यात. मग कॉन्स्टंट टर्मला ॲज इट इज आपल्याला ठेवावं लागेल आणि मग आपल्याला आता डिफरन्शिएट करावं लागेल. सो डिफरन्शिएटिंग काय लक्षात आलं, लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह आला 1 अपॉन वाय इंटू डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू बघा है ना, लॉग ए रिमेन्स ॲज इट इज है ना, लॉग ए रिमेन्स ॲज इट इज, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 आलाय. लॉग ए रिमेन्स ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज 1 प्लस हा लॉग बी ऑल्सो रिमेन्स ॲज इट इज. लॉग बी राहिलाय आणि 2x मायनस 1चा डेरिव्हेटिव्ह किती आलाय 2 आलाय है ना, 2x चा 2 मायनस 1चा 0. मग या ठिकाणी लक्षात आलंय का है ना, हा वाय जो आहे हा वाय पण जर तिकडे गेला आणि इथं जर आपण लॉगचे रूल्स अप्लाय केले तर असं लिहूया का बघा बरं, dy अपॉन dx इज इक्वल टू वाय इंटू ब्रॅकेट लॉग ए प्लस 2 लॉग बी, लॉग ए प्लस 2 लॉग बी इज इक्वल टू बघा वाय इंटू लॉग ए प्लस लॉग ऑफ बी स्क्वेअर, लॉग ए प्लस लॉग ऑफ बी स्क्वेअर. आणि पुन्हा लॉगचे जर आपण या ठिकाणी है ना रूल जर अप्लाय केले त्याला असं लिहू शकतो बघा ए बी स्क्वेअर, लॉग ऑफ ए बी स्क्वेअर. असं का बरं केलंय, कारण की ही जो टोटल टर्म आहे ना लॉग ऑफ ए बी स्क्वेअर ही कॉन्स्टंट झाली आहे. ही काय झाली आहे, कॉन्स्टंट झालेली आहे. मग कॉन्स्टंट झाल्यामुळे काय झालं है ना, कॉन्स्टंट झाल्यामुळे त्याचं पुढचं डेरिव्हेटिव्ह घेताना ती टर्म ॲज इट इज राहणार आहे है ना. मग इथं काय आलं बघा, डीवाय अपॉन डीएक्स इक्वल टू वाय इंटू है ना, पुन्हा मी अंडरलाईन करून ठेवतोय. काय कशाला अंडरलाईन करतो या ठिकाणी बघा, काय ह्याचा आहे ना लॉग ऑफ ए बी स्क्वेअर ती टर्म कॉन्स्टंट झालेली आहे म्हणून त्या टर्मला आपण काय केलं अंडरलाईन करून घेतलं. आणि इथं म्हणतो बघा अगेन डिफरन्शिएटिंग, अगेन डिफरन्शिएटिंग केले तर डीवाय बाय डीएक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू वायचा डेरिव्हेटिव्ह डीवाय अपॉन डीएक्स. आणि ही जी टर्म आहे लॉग ऑफ ए बी स्क्वेअर रिमेन्स ॲज इट इज. बरोबर. आणि आपल्याला काय विचारलं बघा, ते म्हणता डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू फाइंड करा. कुठे येते बघा डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू, ते म्हणता डीवाय बाय डी एक्स इंटू लॉग ऑफ ए बी स्क्वेअर. काय ते डीवाय बाय डी एक्स इंटू लॉग ऑफ ए बी स्क्वेअर. पण या ठिकाणी लक्षात आलं, याला जर आपण इक्वेशन 1 दिली आणि त्याला जर आपल्याला इक्वेशन 1 दिली आहे तर लक्षात आलं डीवाय बाय डी एक्स जागेवर काय येत आहे वाय इंटू लॉग ऑफ ए बी स्क्वेअर येत आहे. मग लक्षात आलं आपण या ठिकाणी है ना, आपण या ठिकाणी बघा डीवाय अपॉन डी एक्स ची व्हॅल्यू आपण इथे पुट करतोय है ना. डीवाय बाय डी एक्स ची व्हॅल्यू जर आपण त्या ठिकाणी पुट केली तर दज है ना डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर. आता मुद्दा आला का बरं सबस्टिट्यूशन करायचं, इथे डीवाय बाय डी एक्स कुठेच नाहीये, इन टर्म्स ऑफ वाय आन्सर आहे. मग लक्षात आलं बघा वाय लॉग ऑफ ए बी स्क्वेअर इंटू लॉग ऑफ ए बी स्क्वेअर झालंय. मग फायनल आन्सर चाललंय डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू वाय इंटू
लॉग ऑफ ए बी स्क्वेअरचा ब्रॅकेट स्क्वेअर है ना. व्हेरी गुड. मग लक्षात आलं बघा, वाय इंटू लॉग ऑफ ए बी स्क्वेअरचा ब्रॅकेट स्क्वेअर इट इज गिवन इन ऑप्शन सी. सो लक्षात आलं सी इज द करेक्ट ऑप्शन. सी करेक्ट ऑप्शन या ठिकाणी बघा, रुचा असेल, अक्षय, समीक्षा, ऋतुजा, अमृता, सार्थक सर्व म्हणताय. सो सी इज द करेक्ट ऑप्शन आहे सर. सी करेक्ट ऑप्शन समजलंय. तन्मय पठाडे पण म्हणताय है ना, आकांक्षा चव्हाण, सिद्धी कुदळे, शोएब शेख म्हणताय, पूनम निकम पण म्हणताय. सो सी करेक्ट ऑप्शन. अमृता वडाळकर पण म्हणताय सी इज द करेक्ट ऑप्शन है ना. याचा अर्थ सी हा करेक्ट ऑप्शन आहे. सर्वांच्या लक्षात आलेला आहे, सर्वांना समजलेला आहे. येत्या लक्षात कल्याणी रहाणे पण म्हणताय या ठिकाणी का सी करेक्ट ऑप्शन तुम्हाला समजलेलं आहे. व्हेरी गुड. मग अशा प्रकारे मग आपण जाऊया प्रॉब्लेम नंबर 45 कडे है ना. प्रॉब्लेम नंबर 45 कडे चाललो आपण. 44 पण 2025चा प्रॉब्लेम होता, 45 पण 2025चा प्रॉब्लेम आहे. पॅरामेट्रिक फॉर्म दिला आहे आणि थिटाची पण व्हॅल्यू दिली आहे है ना. पॅरामेट्रिक फॉर्म दिला आहे आणि थिटाची पण व्हॅल्यू दिलेली आहे. मग आपण पहिले डायरेक्ट डीवाय अपॉन डी एक्स फाइंड करूया. सो डीवाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू काय येणार, डीवाय अपॉन डी थिटा डिवायडेड बाय डी एक्स अपॉन डी थिटा. सो व्हॉट इज वाय, वाय काय बघा साइन क्यूब थिटा आहे. मग डीवाय बाय डी थिटा काय येणार, 3 साइन स्क्वेअर थिटा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन थिटा इज कॉस थिटा. आणि डी एक्स अपॉन डी थिटा काय साइन थिटा आहे. साइन थिटाचा डेरिव्हेटिव्ह काय आला, कॉस थिटा आला. एक कॉस थिटा झाला कॅन्सल. येते लक्षात, एक कॉस थिटा कॅन्सल झालेला आहे. मग इथं काय राहिलं बघा, 3 साइन स्क्वेअर थिटा हा आला डीवाय अपॉन डी एक्स. आणि आपल्याला पाहिजे डी स्क्वेअर वाय है ना, डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर. म्हणजे पुन्हा याचा डेरिव्हेटिव्ह घेतला बघा, 3 2 जा 6 साइन थिटा येत आहे आणि इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन थिटा इज कॉस थिटा. इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन थिटा इज कॉस थिटा. मग आपण या ठिकाणी काय करणार, आपण पुट करतोय थिटा इज इक्वल टू पाय अपॉन 6. पाय अपॉन 6 म्हणजे 30 आहे. मग लक्षात आलं बघा का डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू काय लक्षात आलं बघा, 6 इंटू साइन पाय अपॉन 6 इंटू कॉस पाय अपॉन 6. 6 साइन पाय अपॉन 6 इंटू कॉस पाय अपॉन 6 इज इक्वल टू काय लक्षात येतं बघा, इथं 6 आला. साइन पाय अपॉन 6 ची व्हॅल्यू किती आहे, 1/2 आहे. इंटू कॉस पाय अपॉन 6 ची व्हॅल्यू किती आहे, √3/2 आहे. इथे लक्षात. मग याला आपण या ठिकाणी सिम्प्लिफिकेशन केलं, सॉल्व्ह केलं बरोबर. मग सिम्प्लिफिकेशन केलं, सॉल्व्ह केलं तर काय होणार आहे, येस इट विल बी इक्वल टू 6√3/4 है ना. 6√3/4. मग 6√3/4 कुठे आहे, कुठेच नाहीये. मग याला जर सिम्प्लिफाय केलं तर काय येतं बघा, 3√3/2. इथे लक्षात 3√3/2 काय चुकलं, √3/2 हा इंटू करायचं राहिलं आहे ना. इंटू 1/dx/d थिटा घ्यावा लागेल है ना. इंटू 1/dx/d थिटा ने मल्टिप्लाय करावं लागेल ना. मग डी थिटा अपॉन डी एक्स है ना, या ठिकाणी साइन थिटा आहे ना. मग या ठिकाणी इंटू dx/d थिटा काय येतं, dx/d थिटा होता कॉस थिटा है ना, इंटू कॉस थिटा होता, इंटू कॉस थिटा पण होता बरोबर. कॉस थिटा पण आहे. कॉस थिटा म्हटल्यानंतर याचं काय होणार, इथं स्क्वेअर होणार. मग इथं स्क्वेअर झाल्यावर काय येणार, करेक्शन. करेक्शन पॅरामेट्रिक फॉर्म होता ना, पॅरामेट्रिक फॉर्मची गडबड झाली है ना. मग पॅरामेट्रिक फॉर्म होता बघा, पॅरामेट्रिक फॉर्म असल्यामुळे आपल्याला इंटू dx/d थिटा करावं लागेल. का बरं, इंटू इथं थिटा आहे ना. मग थिटाचा डेरिव्हेटिव्ह येणार डी थिटा अपॉन, पण डी थिटा अपॉन dx म्हणजेच 1/dx/d थिटा. सो 6/2 किती आलं, 3 आलं. आणि इंटू इथे आलं 3/4 आलं. पुन्हा चुकलंय, नाही चुकलंय है ना. मग या ठिकाणी काय होणार बघा, dx/d थिटा कॉस थिटा होता. आय एम सॉरी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. या ठिकाणी कॉस थिटा हा जो आहे हा डिनॉमिनेटरला जाणार आहे है ना. इंटू 1/cos π/6 आणि cos π/6 कॅन्सल होत आहे है ना. हे कॅन्सल होत आहे, हे कॅन्सल झालं आणि 6/2 इक्वल टू आलेलं आहे 3
अँड आय एम सॉरी फॉर दॅट 3 इज द करेक्ट ऑप्शन. करेक्ट ऑप्शन इज सी. बरेच विद्यार्थ्यांनी सी करेक्ट ऑप्शन सांगितलं होतं है ना. व्हेरी गुड, सर्वांना समजलेलं आहे. बी नाही आहे, सी करेक्ट ऑप्शन आहे. या ठिकाणी माझी मिस्टेक झाली. ते इंटू dx अपॉन डी थिटा डिनॉमिनेटरला होता, जो dx अपॉन डी थिटा कॉस थिटा डिनॉमिनेटरला होता, तो एकमेकांना कॅन्सल करणार होता है ना. मग राहणार होता 6 sin थिटा, दॅट इज 6 इंटू 1/2. आणि 6 इंटू 1/2 या ठिकाणी तुमच्या लक्षात राहिलं असेल का हा जो आहे ही टर्मच कॅन्सल होणार, ती कॅन्सलच झाली. आणि मग लक्षात आलं का 3 इज द करेक्ट ऑप्शन विच इज गिवन इन ऑप्शन सी. सो सी इज द करेक्ट ऑप्शन. सी इज द करेक्ट ऑप्शन ऑफ प्रॉब्लेम नंबर 45. इथे लक्षात. लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 46. प्रॉब्लेम नंबर 46 वाचतोय आपण फटाफट मध्ये बघा. प्रॉब्लेम नंबर 46 काय आहे बघा. एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इक्वल टू 1. एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इक्वल टू 1 आहे. थोडं सिंपल करण्यासाठी आपण इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून येऊ आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर डेरिव्हेटिव्ह घेणं सोपं होऊन जाईल है की नाही. मग डेरिव्हेटिव्ह घेणं सोपं होण्यासाठी आपण इथं तिरकस गुणाकार क्रॉस मल्टिप्लिकेशन जर करून घेतलं तर काय येणार बघा. बी स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर बी स्क्वेअर. बरोबर ना. आणि ए स्क्वेअर बी स्क्वेअरची टर्म कॉन्स्टंट आहे. इथं जर आपण डिफरन्शिएट केलं तर बघा कॉन्स्टंटच्या टर्मला मी अंडरलाईन करून ठेवतोय. बी स्क्वेअर कॉन्स्टंट, ए स्क्वेअर कॉन्स्टंट, ए स्क्वेअर बी स्क्वेअर कॉन्स्टंट आहे. याचा अर्थ आपल्याला डेरिव्हेटिव्ह कोणाचं घ्यायचं आहे, एक्स स्क्वेअरचं घ्यायचं आहे आणि वाय स्क्वेअरचं घ्यायचं. हा बी स्क्वेअर ॲज इट इज राहिला बरोबर. आणि एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येत आहे. सो 2b स्क्वेअर एक्स प्लस हा 2 है ना ए स्क्वेअर वाय आणि इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय इज dy अपॉन dx इक्वल टू 0. इथे लक्षात. मग लक्षात आलं हा पहिला डेरिव्हेटिव्ह झाला. पण इथं dy/dx साठी हा बी स्क्वेअर तिकडे शिफ्ट करू आपण. काय लक्षात आलं बघा. 2a स्क्वेअर वाय dy अपॉन dx इज इक्वल टू मायनस 2b स्क्वेअर एक्स है ना. -2 इकडचा प्लस तिकडे गेल्यावर मायनस होणार. हा 2 आणि हा 2 कॅन्सल झाला. काय लक्षात आलं बघा. ए स्क्वेअर वाय dy अपॉन dx इज इक्वल टू मायनस बी स्क्वेअर एक्स. इथे लक्षात. हा ए स्क्वेअर पण इकडे घेऊ आपण. मग आपल्याला dy अपॉन dx ची व्हॅल्यू भेटणार बघा. मायनस बी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर, याला ब्रॅकेट टाकतोय का बरं, बिकॉज इट इज कॉन्स्टंट. आणि काय राहिलं मग इंटू एक्स अपॉन वाय. इंटू काय राहिलंय, एक्स अपॉन वाय राहिलंय बरोबर. आणि या ठिकाणी अगेन डिफरन्शिएट केलं. अगेन डिफरन्शिएट करतोय आणि अगेन डिफरन्शिएट करण्याच्या अगोदर पुन्हा मी रेड कलरला अंडरलाईन करतोय. कशाला अंडरलाईन करतो बघा. या टोटल टर्मला ही टर्म काय आहे, कॉन्स्टंट आहे. ही टर्म काय आहे, कॉन्स्टंट आहे. आणि मग लक्षात आलं कॉन्स्टंट ॲज इट इज राहणार आहे. सो लक्षात आलं बघा. dy अपॉन dx इज इक्वल टू मायनस बी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर रिमेन्स ॲज इट इज. आणि द न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर यू अपॉन व्ही है ना. यू अपॉन व्हीचा या ठिकाणी आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागेल. डिनॉमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर इज 1 मायनस न्यूमरेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर अपॉन डिनॉमिनेटर स्क्वेअर. अपॉन डिनॉमिनेटर स्क्वेअर झालाय. मग लक्षात आलं या ठिकाणी बघा. इथं जर लक्षात आलं तुमच्यात एक्स dy/dx बघा है ना. इथं जर आपण बघितलं एक्स dy/dx मायनस वाय मायनस एक्स dy/dx आलेला आहे आणि अपॉन वाय स्क्वेअर झालेला आहे. इथे लक्षात. मग या ठिकाणी आपण काय करू, डिनॉमिनेटर सेपरेट करू आपण है ना. लेट्स सेपरेट द डिनॉमिनेटर. इथं जर डिनॉमिनेटर सेपरेट केलं तर काय होऊ शकतं. मग डिनॉमिनेटर जर सेपरेट केलं तर या ठिकाणी आपण असं लिहू शकतो बघा. मायनस बी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर इंटू ब्रॅकेट वाय अपॉन वाय स्क्वेअर बरोबर. वाय अपॉन काय झालंय, वाय स्क्वेअर झालाय बरोबर. वाय अपॉन वाय स्क्वेअर झालेला आहे. इथे लक्षात इथपर्यंत. आणि मायनस बघा इथं काय झालंय, एक्स अपॉन वाय स्क्वेअर इंटू dy अपॉन dx है ना. समजलं इथपर्यंत. मग लक्षात आलं इथं एक्स अपॉन वाय स्क्वेअर dy/dx आलेला आहे. पण लक्षात आलं बघा इथं आपल्याला एक्स अपॉन वाय है ना. एक्स अपॉन वाय dy/dx त्या ठिकाणी तुमच्या थोडंसं लक्षात येत असेल का dy/dx ची व्हॅल्यू काय येते है ना. मायनस dy/dx ची व्हॅल्यू मायनस बी स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर इंटू एक्स अपॉन वाय. इथे लक्षात. ही व्हॅल्यू जर आपण इथे dy/dx जागेवर पुट केली तर बघा मायनस बी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर है ना. त्याचबरोबर 1 अपॉन वाय स्क्वेअर पण आपण कॉमन काढतोय. इथं काय राहिलं बघा वाय मायनस एक्स इंटू ब्रॅकेट वाय मायनस एक्स इंटू ब्रॅकेट dy/dx फ्रॉम दिस इक्वेशन काय येते बघा. मायनस 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 बिकम्स प्लस
बी स्क्वेअर एक्स अपॉन ए स्क्वेअर वाय, बी स्क्वेअर एक्स अपॉन ए स्क्वेअर वाय, त्या ठिकाणी या पद्धतीने आपण हे केलंय. आता आपण करतोय क्रॉस मल्टिप्लिकेशन. इथे जर क्रॉस मल्टिप्लिकेशन परफॉर्म झालं तर काय येतं बघा, मायनस बी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर इंटू 1 अपॉन वाय स्क्वेअर इज इक्वल टू काय येतं बघा, ए स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर एक्स स्क्वेअर आणि अपॉन ए स्क्वेअर वाय अपॉन काय, ए स्क्वेअर वाय. आणि या ठिकाणी बघा ह्या इक्वेशन कडे लक्ष द्या बघा, याला मी स्टार करतोय कारण इक्वेशन 1 तिकडे दिली होती. ह्या इक्वेशनला मी स्टार करतो बघा, बी स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर काय आलं, ए स्क्वेअर बी स्क्वेअर आलंय. इथं ए स्क्वेअर बी स्क्वेअर आहे बघा, मायनस बी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर वाय स्क्वेअर इंटू ह्या टोटल टर्मला काय येणार आहे बघा, ए स्क्वेअर बी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर वाय, ए स्क्वेअर बी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर वाय. लक्षात आलं बघा, ए स्क्वेअर झाला कॅन्सल, ए स्क्वेअर कॅन्सल झालाय बघा. सो फायनल आन्सर कडे चाललं बघा, मायनस बी स्क्वेअर इंटू बी स्क्वेअर इज बी रेज टू 4 आणि अपॉन ए स्क्वेअर है ना, अपॉन ए स्क्वेअर आणि वाय स्क्वेअर इंटू वाय इज वाय क्यूब. बरोबर, मायनस बी रेज टू 4 मायनस बी रेज टू 4 अपॉन ए स्क्वेअर वाय क्यूब. कोणत्या ऑप्शन मध्ये दिलाय, यस इट इज गिवन इन ऑप्शन डी. ऑप्शन डी मध्ये दिलेला आहे बघा, यस इट इज गिवन इन ऑप्शन डी. मग या प्रकारे बघा हा प्रॉब्लेम व्यवस्थित समजून घ्या है ना. पुन्हा एकदा बघा हा प्रॉब्लेम. तुमच्या लक्षात आलं असेल काय सॉल्व्ह करतोय आपण बघा, म्हणजे आपला हा चॅप्टर संपलेला आहे ऍक्च्युली. थोडासा मला 5 मिनिटं वेळ द्या, पुढच्या चॅप्टरची या ठिकाणी मी तयारी करतोय. व्हिडिओ चालूच राहू द्या, क्लास चालूच ठेवतोय आपण. तोपर्यंत हा प्रॉब्लेम बघा, समजलाय का, लक्ष द्या. हा प्रॉब्लेम समजलेला आहे. प्लीज एक्सप्लेन अगेन म्हणताय सार्थक कवडे, म्हणताय प्लीज एक्सप्लेन अगेन. बघा या ठिकाणी एक्सप्लेन करतो आणि मग आपण पुढच्या चॅप्टरकडे जाऊ. या ठिकाणी बघा एक्स स्क्वेअर इथं तिरकस गुणाकार केला आणि हा डिनॉमिनेटर जो आहे हा तिकडे आला. मग हा बी स्क्वेअर ॲज इट इज राहिला बघा, ए स्क्वेअर ॲज इट इज राहिला, ए स्क्वेअर बी स्क्वेअर कॉन्स्टंट 0 झाला. बी स्क्वेअर ॲज इट इज, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह आला 2x, वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2y आणि वायचा डेरिव्हेटिव्ह dy/dx, कॉन्स्टंटचं 0 इथे लक्षात. मग आपण काय करतो, आपल्याला dy/dx ची व्हॅल्यूसाठी पहिले याला तिकडे शिफ्ट केलं, मग ए स्क्वेअर वाय तिकडे घेतला है ना, 2 कॅन्सल केलं, ए स्क्वेअर इकडे घेतला, तरी झालं बघा मायनस बी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर वाय अपॉन एक्स. अगेन डिफरन्शिएट केलं तर या ठिकाणी कॉन्स्टंट टर्म बघा ही ॲज इट इज राहिली, शेवटपर्यंत ॲज इट इज राहिली, ती नाही बदलली. आणि इकडे आपल्याला सगळी ऍडजस्टमेंट करायची. याच्या डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर सारखं है ना, एक्स अपॉन वाय, डिनॉमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर 1, न्यूमरेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर अपॉन डिनॉमिनेटरचा स्क्वेअर अपॉन वाय स्क्वेअर जो आहे तो डिनॉमिनेटर सेपरेट केला, ऍक्च्युअली वाय स्क्वेअर कॉमन या, इथं राहिले वाय बरोबर, प्लस नाही मायनस आहे एक्स अपॉन वाय स्क्वेअर, पण इथं आपण dy/dx ची व्हॅल्यू पुट केली आणि त्या dy/dx ची व्हॅल्यू मध्ये मायनस होती, ही मायनस आणि ही मायनस साईन काय झाली, इथं प्लस झाली है ना. एक्स ॲज इट इज, वाय स्क्वेअर बाहेर गेला आणि dy/dx ची व्हॅल्यू, मग इथं तिरकस गुणाकार करतोय, ए स्क्वेअर वाय इंटू वाय स्क्वेअर प्लस बी एक्स इंटू एक्स स्क्वेअर. पण लक्षात आलं ही जी टर्म आहे ही टर्म इक्वेशन 1 है ना, इक्वेशन 1 नाही दिलेल्या याच्यावरनं बघा, बी स्क्वेअर एक्स स्क्वेअर ए स्क्वेअर वाय स्क्वेअर ची व्हॅल्यू आली ए स्क्वेअर बी स्क्वेअर, त्यात ए स्क्वेअर काय झाला, कॅन्सल झाला. मग आता बी स्क्वेअर इंटू बी स्क्वेअर झाला बी रेज टू 4, हा ए स्क्वेअर ॲज इट इज, वाय स्क्वेअर इंटू वाय झाला वाय क्यूब, आणि मग जाऊन तो ऑप्शन आलेला आहे डी. सो डी इज द करेक्ट ऑप्शन ऑफ प्रॉब्लेम नंबर 46. तर या ठिकाणी हा चॅप्टर संपलेला आहे.